नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सिटी 60. पुण्यामधल्या भावे हायस्कूलजवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं. या अपघातामध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी तर 9 जण किरकोळ जखमी. मद्यप्राशन करून कार चालक चालवत असल्याची माहिती कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवणाऱ्या मद्यपी चालक जयराम मुळेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. पुणे पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. पुण्यामधल्या सदाशिव पेठेमधल्या अपघाताच्या प्रकरणी कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक. दिगंबर माधव शिंदे असं कार मालकाचं नाव आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे अपघातामधल्या जखमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय. जी मदत लागेल ती आम्ही करू, शिंदेंचं विद्यार्थ्यांना आश्वासन. निलेश चव्हाण यांच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती तो लागलेला आहे. निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत होता. निलेश चव्हाणच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीला फोन. निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी माझा चाहती. निलेश चव्हाण याच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांकडून 1.5 तास तपास. तपासाचा भाग म्हणून पोलीस निलेश चव्हाण याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा तपासणार. निलेश चव्हाणला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या घरी झाडाझडती. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल जप्त तर निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट सुद्धा जप्त. वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटे यांच्याकडे देण्याचा निर्णय. सध्याच्या परिस्थितीमध्ये वैष्णवीच्या बाळावरती चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याचं कसपटे कुटुंबाचं मत. वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये रुखवातासाठी 1,50,000 रुपयांचा खर्च. वैष्णवीच्या वडिलांची दमानी यांना माहिती. शशांक हगवणेच्या मामीनेच तयार केला होता 1.5 लाखांचा रुखवात. वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. दोघांचीही एकत्र चौकशी करायची असल्यामुळे कोर्टानं 3 दिवसांची कोठडी वाढवली. संभाजीनगरच्या दरोड्याच्या प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेसह 4 जणांना अटक झाली आहे. बाळासाहेब इंगोले यानेच लड्डांच्या घरी असणाऱ्या सोन्याची टीप दिली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत बैठकीसाठी उपस्थित राहतील. मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्यासाठीची आढावा बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी वैष्णव आखाड्याचे महंत नाशिकमध्ये. साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये गोदा आरती सुद्धा संपन्न. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पुण्यामधल्या मनसेचे 100 पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या मोदी बागेमधल्या कार्यालयामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या 11 जूनपासून फ्लाय 91 कंपनीची हैदराबाद ते बंगळुरू विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांना लवकरच विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. तळ कोकणामध्ये मान्सूनमुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका बसतोय. भुईमूग, कलिंगड, कोकम, आंबा, काजू या पिकांचं मोठं नुकसान. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. अनेक भागामधला पाणीपुरवठा विस्कळीत. पुणे शहरामधल्या अनेक भागांमध्ये पाऊस. 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा एकदा हजेरी. आज पुणे शहराला ऑरेंज अलर्ट असल्याचा हवामान विभागाचा इशारा. डिसेंबर महिन्यामध्ये काही कारणांवरून उद्योजक संतोष लड्डा बाळासाहेब इंगोलेला ओरडले होते आणि त्याचाच राग मनामध्ये धरून इंगोलेनं टीप दिल्याची माहिती. संतोष लड्डांच्या 5.5 किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये आतापर्यंत 10 जण अटकेत. गुन्ह्याची ही उकल. मात्र प्रत्यक्षामध्ये एवढं सोनं नेमकं गेलं कुठे याचा अद्यापही शोध लागलेला नाही. 5 लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी छळ. हुंडा दिला नाही तर नक्षल्यांकडून कुटुंबाला ठार मारण्याची धमकी. विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसांमध्ये तक्रार. सुप्रियाताई सध्या परदेशामध्ये आहेत. त्या परतल्याच्या नंतर 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विषयांवरती काय भूमिका घेणार हे बघावं लागेल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं सूचक विधान. मंत्री गुलाबराव पाटील यांची खासदार संजय राऊत यांच्यावरती सडकून टीका. राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. जिथे जाईल तिथे सगळं संपतं. गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल.
भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा. याआधी भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर. मात्र 22 जागांच्या संदर्भात अंतर्गत वाद असल्यामुळे ही यादी रोखली होती. बीजे मेडिकल कॉलेजमधल्या रॅगिंगच्या प्रकरणी 3 निवासी डॉक्टर निलंबित. डॉक्टरांचं 6 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलंय. निलंबित डॉक्टरांना महाविद्यालय आणि वसतिगृहामध्ये प्रवेश बंदी. देशामध्ये कोरोनाचे रुग्ण 3,000वर. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे चालकांना काहीसा दिलासा. आज एसटीचा 77वा वर्धापन दिन आणि यावेळेला विविध योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित राहतील. घाटकोपर कासारवडवली मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवरती सुरू. कापूरबावडी आणि माजिवडा भागामध्ये मेट्रोच्या खांबांवरती गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे. वाहतूक कोंडीची शक्यता आहे. ठाणे ते भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्पाची निविदा रद्द. घोटाळा करण्याचे आदेश भ्रष्टनाथ शिंदे देतात. आदित्य ठाकरेंचा निशाणा. पुण्यामधल्या काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील बंद ठेवले. पुणे पोलिसांचा मनमानी कारभार समोर. पश्चिम रेल्वेच्या 162 लोकलच्या फेऱ्या रद्द. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी 36 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. रविवारी मध्यरात्री 1 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरती आज सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. दुपारी 3:55 विविध अभियांत्रिकीच्या कामांसाठी हा ब्लॉक असेल. हार्बर लाईनवरती आज सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. दुपारी 4:40 हा मेगा ब्लॉक असणार आहे. दक्कनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन आता 95 वर्षांची झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. पुणे रेल्वे स्थानकावरती केक कापून वाढदिवस साजरा झाला आहे. पुणेकरांचा पीएमपीएमएलचा प्रवास आजपासून महागला. 1 ते 5 किलोमीटरच्या अंतरासाठी आता 10 रुपये तिकीट असणार आहे. तर दैनिक आणि मासिक पासच्या दरामध्ये सुद्धा वाढ होतीये. मुंबईमध्ये आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती दंडात्मक कारवाई. प्रतिदिवस 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. 5 दिवसांच्या नंतर वरळीमधील आचार्य अत्रे स्थानक आजपासून पुन्हा एकदा सुरू झालंय. पहिल्याच पावसामध्ये या मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचलं होतं. विक्रोळी उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण. वाहतूक, बेट, रंगकाम आणि मार्गरेषा आखणी कामं येत्या 2 दिवसांमध्ये पूर्ण होतील. देशामध्ये कोरोनाचे रुग्ण हे 3,000वर. कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये सुद्धा रुग्णसंख्या वाढली. गेल्या 24 तासांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आहे. ठाणेकरांवरचं कोरोनाचं संकट वाढलंय. दिवसभरामध्ये 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ठाण्यामध्ये कोरोनाचे 103 रुग्ण आहेत. नायगावच्या एका रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. वसई विरारमध्ये चिंता वाढली आहे. विनीत विजय केळी असं या मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे. 6 ते 12 जूनपर्यंत देशाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता. 5 जूनपर्यंत कोकण आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक तर मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता. बार्शीमधल्या साकत गावामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नीलकंठा नदीच्या गुडघाभर पाण्यामधून वाट काढावी लागली आहे. नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 8 मधल्या विश्वशांती सोसायटीमध्ये एका घराचा स्लॅब कोसळला. 70 वर्षीय आजी जखमी झालेल्या आहेत. ही इमारत धोकादायक परिस्थितीमध्ये असून अद्यापही या ठिकाणी लोक राहत असल्यामुळे 210 कुटुंबियांचा जीव टांगणीला लागलाय. नागपूर जिल्ह्यामधल्या पारशिवनी तालुक्यामध्ये सुद्धा एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. रवींद्र काळसरपे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. विरारमध्ये स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू झालाय. 11 दिवसांमधली ही तिसरी दुर्घटना आहे. अल्फिया अब्बास मनासवाला असे या महिलेचं नाव आहे. गोव्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला मध्यरात्री अपघात झालाय. मुंबई गोवा हायवे जवळच्या राजापूर जवळ कोंडी गावाजवळ अचानकपणे आग लागली होती. कंटेनर हा मॅगीनं भरलेला असल्याची माहिती आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती खासगी बस आणि आयशर टेम्पो यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये वाहन चालकाचा जागीच मृत्यू झालाय. 3 जण जखमी आहेत. मुंबईमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण. पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी दिली उपोषणाची हाक.
राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस कोट्यामधले प्रवेश हे पूर्वीच्याच पद्धतीनं होणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर मिळणार संपूर्ण करमाफी. मराठी शाळा वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्याने घेतला पुढाकार. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये सहभाग. चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा पारायणामध्ये सहभाग. खाद्य सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांच्या विरोधामध्ये योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. खाद्य सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या खुशी ट्रेडिंग आणि डीमार्टच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची कठोर कारवाई. ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण. ईडीचे दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधल्या 7 ठिकाणी छापे. 1.5 कोटी रुपये जप्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मां के नाम यशस्वी झालेलं आहे. या अभियानाच्या अंतर्गत शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून आरे कॉलनीमध्ये 5,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरामध्ये समुद्रामध्ये बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जुहू कोळीवाडा जेट्टी परिसरामध्ये काल हा तरुण मित्रांसोबत फिरायला गेलेला होता. बीडच्या माजलगावमध्ये बांधकामाला पाणी देत असताना शॉक लागल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. कृष्णा सितकर असं या मृत तरुणाचं नाव आहे. नाशिकमध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत त्रिकोणी गार्डन बीट मार्शल अंमलदारांनी तत्परता दाखवत धाडसी कारवाई केली आहे. हत्येचा प्रयत्न टळून 2 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलंय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.